त्यांना तुमचं तीच आहे. जगातल्या कान्याकोपऱ्यातली मुलं की जोपर्यंत लग्न नाही ना तोपर्यंत माझी आई, माझा बाप, भाव, बहिणी, भावंड सगळं पाखर असते. एकदा लग्न झालं की माया थोडी बायकोवरनं मुलं झाल्याच्या नंतर मुलांच्यावरनं मग आई बापावली माया कमी कमी होऊन जाते. एवढं सुंदर आणि समजूतदार विचार आजींचे असतील असं मला वाटलं नव्हतं. ॲक्च्युअलमध्ये आत्ताची जी पिढी आहे आणि जी जुनी पिढी आहे याच्यामध्ये भरपूर डिफरन्स आहे. बरोबर बोलतात ते की जसे जोपर्यंत त्या मुलाचं लग्न होत नाही तोपर्यंत त्या मुलाचं त्याची आई आहे, त्याचे वडील आहे, त्याची बहीण आहे, त्याचे भाऊ आहे, सगळे त्याचे आपले, सगळे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पाखरे आहेत सगळी. पण एकदा लग्न झालं ना की लग्न झालं की प्रेम डिवाइड होतं. प्रेम डिवाइड बायकोपाशी जातं, थोडं इकडं होतं आणि घरामध्ये काचकूच चालू असेल तर त्या ठिकाणी त्याला समजत नाही की बायकोकडे बघावं की घरच्यांकडे बघावं. आणि घरच्यांना असं वाटतं की ह्याचं आमच्याकडे लक्षच नाही आणि बायकोला असं वाटतं की ह्यो फक्त घरच्यांचंच बघतो. म्हणजे असं नुसतं कन्फ्युजन वाढत जातं. जेव्हा त्या पोराला मुलं होता त्या टायमिंगला प्रेम बायकोवरनं आईवडिलांवरनं म्हणजे अर्धच डिवाइड त्या मुलांकडे होऊन जातं. एकदा तिकडं प्रेम डिवाइड झालं की मग समजून जा कुठंच लक्ष नसतं, फक्त मुलांकडे लक्ष असतं. जे रिलेट करत असतील त्यांना ते समजत असेल, ज्यांचं लग्न झाले त्यांना ते समजत असेल, ज्यांचं नाही झालं त्यांना पुढे जाऊन काय या गोष्टीचा अनुभव येईल. दुसरी गोष्ट एखाद्याला कामधंदा व्यवस्थित नसतो मग ती कसं त्याने आईबापाकडे बघायचं. आणि आजी बरोबर बोलतायत की जेव्हा लग्न होतं आणि लग्न झाल्यानंतर कामधंदा व्यवस्थित नसतो तर त्या कामधंदा जेव्हा व्यवस्थित नसतो ना त्या टायमिंगला ज्या पुरुषाची जी सिच्युएशन असते ना ती खूप विचित्र असते. काय म्हणतात बघा आजी सांगा. एक तर महागाई असली मग मुलांचा त्यातून बायकोची काय त्यांची भावना असेल, मला ही पाहिजे ती पाहिजे, ती पुरवायचं का पोरांचं पुरवायचं का आईबापाकडे बघायचं. मग मुलांना दोष देऊन फायदा नाही. तर आजीनी ही गोष्ट समजून घेतली की आजकालच्या मुलांकडे ना जवळपास 70% मुलांकडं एज्युकेशन घेतलेल्या 70% मुलांकडं व्यवस्थित जॉब नाही आहे. व्यवस्थित जॉब नसल्यामुळं मुलं काय करतायत, डबल काम करतायत, काहीतरी झगडतायत, लढतायत, आपल्या फॅमिलीसाठी काही ना काही करतायत. आणि ह्या सिच्युएशनमध्ये काय होतं, या आईला, वडिलांना आणि बायकोला, पोरांना सगळ्यांना दगदग दिसती त्याची. पण त्याला आराम नाही आहे कुठल्या गोष्टीचा. तो आराम हा त्याच्यासाठी हरामच आहे. इनडायरेक्टली तो पोरांकडे लक्ष देऊ, आईवडिलांकडे लक्ष देऊ आणि जर आईवडील समजूतदार असेल या आजींसारखे तर वेल अँड गुड. कारण की जोपर्यंत ह्यांचं आयुष्य चाललंय तोपर्यंत हे काम करतील मला असं वाटतं. जोपर्यंत त्यांचा हात चालू आहे तोपर्यंत ते काम करणार. मग त्या मुलांनी कसं काय का बघायचं, ह्या फॅमिलीकडे एवढं सगळ्या गोष्टी असतात. लय लोक रिलेट करत असतात ह्या गोष्टीशी. जॉब ज्याचा व्यवस्थित नाहीये ना त्याला ही गोष्ट विचारा. आता आम्ही जे आमचं कर्तव्य केलं जुन्या भांड्यांची कामं करून मुलांना शिक्षण दिलं तेव्हा जरी स्वस्ताय होत. तेव्हा त्यांनी त्यांची पोरं सांभाळली, म्हणजे जसे की आपली त्यांची मुलं सांभाळली. त्या टायमिंगला एवढी महागाई नव्हती. झडपीची शाळा मस्तपैकी, जिल्हा परिषदची शाळा, त्याच्यात जायचं मस्तपैकी शिकायचं दिवसभर, शेंबूड नाकानी वाढायचा इकडं तिकडं आणि जायचं दिवसभर शाळेत आणि तिकडून आल्यानंतर आपलं काय असेल ते कामधंदे करायचे आणि हे आपल्या कामाला जायचे. दोन्ही भांडे असो, काही असो, XYZ, खुरपायला जाणं असो, कुठलीही गोष्ट असू द्या किंवा बाकीची शहरातली दुसरी काही कामं असू द्या. तर हे झाल्यानंतर हे करत असताना ह्यांना सांभाळायला एवढा प्रॉब्लेम नाही आला. आत्ताच्या पिढीचं असं आहे की आत्ताच्या पिढीला बायकांना वाटतं, पुरुषाला पण वाटतं, त्या माणसाला वाटतं की माझी पोरं चांगली इंग्लिश मिडियमला असावी, चांगल्या शाळेत असावी असं वाटतं. की आजकाल भरपूर सारी लोक आहेत की झडपीच्या शाळेत टाकायला नको म्हणतात. पण काय हरकत आहे, झडपीच्या शाळेमध्ये काय प्रॉब्लेम आहे यार, आपण त्याच्यात शिकलोय. महाराष्ट्रातली एकदम नावाजलेल्या शाळा आहेत त्या आणि त्याच्यामध्ये शिकायला काय प्रॉब्लेम आहे. पण असं झालंय की प्रत्येकाला प्रत्येकाच्या मुलाला चांगलं एज्युकेशन द्यावं असं वाटतं. काही चूक नाही त्याच्यामध्ये. पण आत्ताची जी एक्सपेन्सिव्ह लाईफ चाललेली, त्यांची लाईफ तेवढी एक्सपेन्सिव्ह नव्हती. पण आत्ताच्या लाईफमध्ये ह्या पुरुष काय करतोय, भरपूर जास्त बर्डन डोक्याला घेतोय. म्हणूनच भरपूर पुरुषांची आत्महत्या होत आहेत, हे होत आहेत, ते होत आहेत. म्हणजे भरपूर लोक बायकांच्या रिलेटेड प्रेशरमध्ये आहेत, भरपूर लोक कामाच्या रिलेटेड प्रेशरमध्ये आहेत. काही लोकांनी EMIs करून ठेवलेले आहेत मारणाचे भरमसाठ, ते भरता येईना. बँकेवाली मारणाचे महाग लागलेले आहेत, काही काहींची EMI थकलेले आहेत. लय घोटाळा आहे सगळा.
ती. पण आता स्वस्त नाही. साधी भाजी पेंडी घ्यायला गेलं तर 25 आणि 30 रुपये भाजीची पेंडी. मग त्या मुलांनी काय करायचं, बीकॉम शिकलेलं पोरग आहे माझं, काम काय करतंय तर 3 टाइम कामाला जाते. त्याच्या जीवाला काय विश्रांती आहे का नाही. सकाळी संध्याकाळी दुपारी 9 वाजता येतो, कधी 10ला येतो, कधी येत पण नाही. त्याने काय बापाला बघायचं. 3 मुलं आहेत, 2 मुलं आहेत, ती बायको सारखी आजारी, भाड्याचं घर. मग त्याला कशी मी दोष देऊ सांगा. दोष देतात आहे का की मला बघत नाही, सांभाळत नाही. बघू शकत नाही तो. आता उरला लहानाचं लग्न झालंय. मला त्याच्या जी परिस्थितीनं काय असेल ती सांभाळतो. त्याच्या परिस्थितीनं काय चटणी मिरची मिळेल ती समाधानी. तर भाजीच्या पेंडीपासूनचं कॅल्क्युलेशन आहे आजींचं. भाजीची पेंडी सुद्धा आहे ना एवढी महाग झालेली. रेट कमी जास्त होऊ शकतात दिवसेंदिवस, कारण की भाजीचे रेट एका ठिकाणी राहू शकत नाहीत, पण रेट वाढत चाललेत. जमतंय ना, तुम्ही लहानपणीपासून बघा तर तुमच्या भाजीचे रेट जे पण असेल, भाजीची गड्डी, कोथिंबीरीची गड्डी कुठलीही घ्या, त्याचे रेट वाढत चालल्यात. आणि ना पगार वाढत नाहीये. पगार वाढत नाही. माणसाला धंदा करायचा म्हटलं तर पेशन्स नाही आहेत, आणि धंदे काही काहींचे टिकत नाही आहेत. मग पेशन्स नावाचा जो भाग आहे ना तो राहिलेलाच नाही कोणामध्ये. तर भरपूर कम्युनिकेशन होतं लोकांचं, की म्हणजे फॅमिलीमध्ये भांडणं याच्यामुळेच होतात. तू हे नाही करू शकत, तू ते नाही करू शकत. पण त्या पुरुषाकडे पण थोडं लक्ष दिलं पाहिजे, की मला असं वाटतं की त्याला पण थोडा वेळ दिला पाहिजे. कारण की वेळ दिला जात नाही त्या पुरुषाला पण, कारण की त्याच्यावरती नुसतं बर्डन लादलं जातंय की हे कर बाबा, ते कर बाबा. तो मग त्या नादामध्ये 4-4 कामं बघतो. शेवटी ना काय करतो, 2-2 कामं दिवसात बघतो, आणि शेवटी तो त्याच्या हेल्थवरती काहीतरी आघात करून बसतो. आणि शेवटी त्याचा कुठं ना कुठं काहीतरी हेल्थ इश्यू होतो. शेवटी तो वैतागतो, आणि लाईफ ही अशीच निघून जाते. सुखाने समाधानी थोडक्यातच जगलं पाहिजे, व्यवस्थित जगलं पाहिजे. मला असं वाटतं याच्यापेक्षा जास्त 25, 30, 40, 50च्या वरती मला नाही असं वाटत व्यवस्थित लाईफ जगणार कोणी. कारण की ना लाईफस्टाईल एवढी भंगार आलेली, कुठं बाहेरच खायचंय कोणाला, तर कुठं व्यवस्थित खायचंच नाही कोणाला, घरात सुखाने आलेली भाकरं खायची नाही कोणाला. लय बाबा टेन्शन वातावरण. त्याच्यामुळे सुखाने जागा, मस्त जागा, दणदणीत जागा, टेन्शन नाही घ्यायचं. पुरुषांना तर सांगतो टेन्शन घेऊ नका, स्त्रियांना सांगतो टेन्शन घेऊ नका. जे चाललंय ते होणार आहे, होत राहणार आहे. कशाला डोक्याला टेन्शन घ्यायचं. जे चाललंय ते होऊ द्या, टेन्शन नका घेऊ फक्त, बास.